पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी सध्या समोर येत आहे। पुढील 3 तासानंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आली आहे। त्यासोबतच मोठा वादळी वारा देखील असल्याचं यामध्ये सतर्कतेचा इशारा हा थेट हवामान खात्याकडून संपूर्ण नागरिकांना आणि विशेष शेतकऱ्यांना देण्यात आला आहे। उन्हाळ्यामध्ये अशा चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची काही परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। अशी परिस्थिती आज रात्रीमध्ये भयंकर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे मध्यरात्री 2 आणि 3च्या सुमारास या काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा मोठा डेंजर इशारा म्हणजेच धोक्याचा इशारा या ठिकाणी सांगण्यात आला आहे। या पावसामुळे मोठे वादळी वारे असल्याचे यामध्ये शेती पिकाचं भयंकर नुकसान होण्याची शक्यता आहे। हे महत्त्वाचे 14 जिल्हे हवामान खात्याने दिले जे उद्ध्वस्त होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। 5 मिनिटांपूर्वीच हवामान विभागाने अवकाळी पाऊस संदर्भातला सगळ्यात असा डेंजर इशारा या ठिकाणी आज दिलाय। गेल्या 10 वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये इतका मोठा पाऊस हा कधीच पडला नव्हता। त्या पद्धतीचा पाऊस हा आज पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता एक चक्रीवादळ हे दक्षिण दिशेकडून महाराष्ट्रामध्ये शिरलंय। 5 मिनिटांपूर्वीच हवामान विभागाच्या सॅटेलाईटच्या माध्यमातून काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा एक नकाशा समोर आलाय। या नकाशामध्ये ताशी 150 ते 160 किलोमीटर प्रति वेगाने हे भयानक चक्रीवादळे महाराष्ट्राच्या दिशेने अतिशय वेगाने पुढे सरकत असल्याचा या फोटोमध्ये दिसतंय। मुंबईकडून हे चक्रीवादळ एका रात्रीमध्ये घुसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रात्री 2च्या सुमारास हे चक्रीवादळ महाराष्ट्रातल्या या काही जिल्ह्यांमध्ये लोकांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे। कारण या चक्रीवादळामुळे हे 14 जिल्ह्यांमध्ये रात्रीचा हा हाहाकार माजवणार आहे। एक ढगांची अशी एक मोठी फौज जी महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकू लागली आहे। हे ढग इतके भयानक आहेत की याची उंची काही किलोमीटरपेक्षाही जास्त आहेत। या ढगांचे वजन हे 100 पट जास्त आहे। हे ढग जेव्हा फुटणार तेव्हा त्याच्यामधून पाणी नाही पडणार तर गारांचे गोळे या ठिकाणी जमिनीवर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या गारा आणि चक्रीवादळ हे रात्रीच्या सुमारास ज्या काही जिल्ह्यांमध्ये पडणार आहे त्या जिल्ह्यांना या ठिकाणी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्यामुळे जिल्हे पाहणं तितकंच या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जिल्हे पाहिल्याशिवाय जाऊ नका। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। शेतकऱ्यांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये आज रात्री चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। या गारांचे गोळे पडणार आहेत। 70 वर्षात असं कधीच घडलं नाही। इतकी भयंकर परिस्थिती या उन्हाळ्यामध्ये घडणार असल्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे तातडीने सरकारने या 14 भयानक जिल्ह्यांची यादी अशी तयार केली आहे। या जिल्ह्यातील लोकांना 3 अशा तारखा या महिन्यातील सांगितल्या, ज्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या 3 तारखांना या नागरिकांनी घराबाहेर अजिबात पडू नये असं आव्हान आणि स्पष्ट इशारे देण्यात आले। उरलेल्या 19 जिल्ह्यामध्ये देखील भयानक चक्रीवादळाचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय। ही परिस्थिती रात्री तर खूप गंभीर म्हणजे डेंजर परिस्थिती होण्याची शक्यता आहे। कारण हवामान विभागाने जो काही फोटो सॅटेलाईटच्या माध्यमातून पाठवला आहे, जो फोटो सॅटेलाईटद्वारे घेण्यात आला आहे, त्या फोटोमध्ये जे चित्र दिसतंय ते खूपच विचित्र, खूपच भयानक आहे। भयानक परिस्थिती गेल्या 70-80 वर्षामध्ये असं उन्हाळ्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये असं कधीच घडलं नव्हतं। अशी परिस्थिती सध्याला या ठिकाणी निर्माण झाली आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घराच्या बाजूला तुम्ही जर वर आभाळाकडे बघितलं तर आता ढग पूर्णपणे भरलेत। वाऱ्याचा या ठिकाणी चाहूल लागल्या, त्यामुळे तातडीने भयानक सावधान होण्याचा इशारा या ठिकाणी हवामान विभागाने या काही जिल्ह्यांना दिलाय। मुख्यमंत्र्यांनी देखील या जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे दाखवली आहे। 14 जिल्हे असे आहेत जिथे आज रात्री या ठिकाणी मध्यरात्री सोसाट्याचा वारा सुटणार आहे। त्यानंतर जिथे 2 तासाच्या आत गारपिटी सुरू होणार आणि इतके भयानक वारे शिरणार की ज्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सरकारने या ठिकाणी महिन्यातील 3 तारखा जाहीर केल्या, ज्या 3 तारखा अतिशय भयानक आहे। तसेच जिल्ह्याची यादी देखील आता या ठिकाणी जाहीर केलेली आहे। ती यादी आपण लगेच या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत। पहा, मागील 8 दिवसांपासून देखील भयानक असे चक्रीवादळ या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये शिरले होते। पावसानं थैमान घातलं होतं। विजांचा कडकडाट या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या गारा पडल्या
हा अंदाज आधीच देण्यात आला होता, परंतु हवामान विभागाने त्यावेळी देखील सांगितलं होतं, परंतु लोकांना वाटलं, यावर लोक हसून गेले. लोकांना वाटलं ऊन पडलंय, उन्हाळा आहे, काय पाऊस येईल. पण जेव्हा मध्यरात्री गारपीट आणि सोसाट्याचा वाडा, विजांच्या कडकडाट सुरू झाला, तेव्हा वादळ सुरू झालं, तेव्हा सकाळीच काही या ठिकाणी उरलेलं नव्हतं. सावरण्याची संधीही सुद्धा शेतकऱ्याला मिळाली नव्हती. मागील 8 दिवसांपासून परिस्थिती एवढी तीव्र होती की परिस्थिती या ठिकाणी खूप भयानक झाल्याची 10 पटीने भयानक. त्यामुळे आजची ही परिस्थिती त्यापेक्षाही 10 पटीने भयानक आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान विभागाने दिलेल्या 14 जिल्ह्यांची भयानक वादळ शिरणारी यादी, या ठिकाणी कोणकोणत्या 3 तारखा आहेत त्या आजपासून इथून पुढे सावध राहायचं आहे हे सांगितलं आहे. नेमकं कोणकोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जबरदस्त रेड अलर्ट देण्यात आला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे, कोणकोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी सरकारनं ऑरेंज अलर्ट दिला आहे. रात्रीमध्ये कुठे चक्रीवादळ घुसणार आहे त्या ठिकाणी सावध देण्याचा इशारा नेमकं कोणकोणत्या ठिकाणी या ठिकाणी आता देण्यात आला आहे. वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नेमके कोणते ते जिल्हे आहेत ते लगेच पाहून घेऊया. त्या अगोदर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक बातमी या ठिकाणी समोर आली आहे की मागील 48 तासात भयानक हालचाली या समुद्राच्या ठिकाणी दिसून आल्यात. सॅटेलाईटचा एक फोटो समोर आला आहे, ज्या फोटोमुळं संपूर्ण महाराष्ट्रामधलं प्रचंड भीतीचं वातावरण आता निर्माण झाले. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये दिवसभर आभाळाचं, उन्हाचं वातावरण होईल आणि रात्रीमध्ये भयंकर हालचाली सुरू होईल. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये चक्रीवादळ घुसण्याची देखील शक्यता सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या फोटोमध्ये अशी एक भयानक हालचाल, या ठिकाणी विचित्र हालचाल दिसून आली आहे, जी 70 ते 80 वर्षामध्ये अशा मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये कधीच पाहण्यात आली नव्हती. ढगांची एक अवाढव्य फौज, ज्याची उंची ही किती किलोमीटर अशी उंच आहे. दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या काळजावर घाला घालण्याची सरकत. हे ढग इतके जड आहेत, जेव्हा फुटील तेव्हा सध्याला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन बघा, भरपूर असे ढग या ठिकाणी दाटून आले आहेत. आता ही रात्री फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचे थेंबच पडणार नाही, तर यामध्ये बर्फाचे मोठे मोठे गोळे असतील. तुम्हाला आठवत असेल बघा, गेल्या 8 दिवसाच्या या ठिकाणी माध्यमातून तुम्हाला आता जाणवत असेल की 8 दिवसामध्ये गारा पडल्या वाटत होतं, सुद्धा गारा पडल्या. परंतु असं झालंय वाटतंय का की दिवसभर होऊन रात्रीत कसं काय असं होतं? वादळापूर्वीची ही शांतता लक्षात ठेवा. अरबी समुद्राचा रंग अचानक काळाभूर झालाय. तिथून उठणाऱ्या वाफींच्या डोंगरा, हिमालयाची थंड हवा धडकल्याने आणि धडक त्या ठिकाणी या 14 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी त्याची धडक होणार आहे. तिथे अक्षरशः ढगफुटीपेक्षाही भयानक सदृश्य तुम्हाला आज रात्री पाहायला मिळेल. नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ आणि ढगफुटी होणार आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये रस्ते वाहून जाणार आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही 14 जिल्ह्यांची यादी कोणती आहे ती आपण लगेच पाहणार आहोत. तीच भयानक तारखा, 3 भयानक तारखा नेमक्या कोणत्या आहेत या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तोपर्यंत एक सेकंडही व्हिडिओला स्किप करू नका. कल्पना करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची वेळ आहे. अचानक या ठिकाणी मोठा पाऊस पडायला सुरुवात होईल, विजांचा कडकडाट सुरू होईल, डोळ्यासमोरची झाडं एखाद्या कडीसारखी मोडून जातील. तुम्ही विचारही केला नव्हता असा पुढील काही तासामध्ये प्रत्यक्ष या ठिकाणी असं काही घडणार आहे असं हवामान खात्याच्या रडावर दिसतंय. हा लाल टिपका म्हणजे साधी पावसाची नोंद नाही, तर या ठिकाणी महाविनाशकारी ऊर्जेचं केंद्र, जमिनीपासून 10 किलोमीटर उंचीवर तयार झालेल्या या ढगांचा डोंगर जेव्हा जमिनीवर आज रात्री आदळेल तेव्हा फक्त पाण्याचा पूर नसेल तर विजांचा असा तांडव असेल, जमिनीला हादरा देईल. तुम्हा सगळ्यांना आठवतं बघा, 15 वर्षापूर्वी विदर्भातील, मराठवाड्यातील सगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी असाच प्रलय या ठिकाणी आलेला होता. लोक गाढ झोपेत होते आणि अचानक विजांचा कडकडाट या ठिकाणी सुरू झाला आणि काही मिनिटातच अख्खं गाव या ठिकाणी पाण्यात गेलंय. जनावरांचा हंबरडा विजांच्या आवाजात दबून गेला. आज पुन्हा तशीच परिस्थिती या काही जिल्ह्यांमध्ये आज रात्री 2च्या नंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा हा धोका टळण्यासाठी तुम्हाला जिल्ह्यांची यादी, जिल्ह्यांचे नाव लक्षात ठेवावे लागणार आहे. हा प्रभाव इतका वाढला आहे की हवेचा दाब पूर्णपणे कोसळला आहे. जिथे एक मोठी पोकळी तयार झाली होती ती पोकळी तुमच्या जिल्ह्यावर फुटणार आहे. मुंबईकडून हे वादळी वारे तुमच्या जिल्ह्यामध्ये धडकणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः तातडीने बैठक घेऊन या 14 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिलेत. या 14 जिल्ह्यामध्ये असे आहेत जिथे रात्री 2च्या नंतर असं या ठिकाणी तांडव होईल. 100 ते 120 किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहतील.
घरांची छपरे उडून जातील, विजेंचे खांब मुळासकट आता उपटून पडतील. लक्षात ठेवा, कोणत्या त्या 3 तारखा सांगण्यात आल्या. कोणत्या त्या 3 तारखा कोणत्या आहेत त्या तारखा पाहिल्याशिवाय या ठिकाणी व्हिडिओ बंद करू नका. आणि जिल्हे सुद्धा आपण लगेच पाहणार आहोत. या ठिकाणी घराबाहेर न पडण्याचे आदेश सरकारने हे आदेश दिले आहेत. त्या 3 तारखा सुद्धा दिल्या आहेत. नेमक्या त्या तारखांचा नेमका प्लॅन काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विज्ञानच्या भाषेत जर सांगायचं झालं तर सध्याची सॅटेलाइट इमेज सांगते की महाराष्ट्रावर ढगांचा एक मोठा वेढा गाठलाय, ज्यामुळं सुपर सेल म्हणतात. हा सुपर सेल जेव्हा सक्रिय होतो तेव्हा वाटेत येईल त्या गोष्टीचा चक्काचूर करतो. मग मागील आठवड्यात नाशिक नागपूरमध्ये फक्त हा तो ट्रेलर होता. खरा सिनेमा तर हा या ठिकाणी आता सुरू झालाय. आज दिवसभर या ठिकाणी तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये ढग दाटून आले आहेत. हे ढग कधी फुटणार? या जिल्ह्यामध्ये आता 14 जिल्ह्यांची यादी दिली आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये रात्री 2च्या नंतर हे ढग फुटणार, वादळी वारा सुटणार, शेतकऱ्याचं रक्ताचं पाणी करून पिकवलेली पीक माती मोल होण्याची शक्यता. जर तुम्ही आता सावध झाला नाही शेतकरी बांधवांनो, तर तुमचं देखील आर्थिक शारीरिक नुकसान कोणीही या ठिकाणी रोखू शकणार नाही. या वादळाची तीव्रता इतकी भयानक आहे की हवेतली आर्द्रता आणि उष्णता मिळून एक थंडर या ठिकाणी स्टम्प सेल तयार होतात. हे सेल एकदा का जमिनीला स्पर्श केले तर पुढचे काही 2 ते 3 तास निसर्गाचं क्रूर रूप तुम्हाला पाहायला मिळेल. घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या उडून जातील. वीज पडण्याचे प्रमाण या ठिकाणी आता पुढील 3 दिवसात इतकं जास्त आहे की प्रत्येक सेकंदाला आभाळ फाटल्यासारखा आवाज येईल. केवळ पाऊस पडत नाही तर निसर्गाचं क्रूर रूप या ठिकाणी असणार आहे. या 14 जिल्ह्यामध्ये आज रात्री येत्या 2 दिवसामध्ये भयंकर असा पाऊस पडणार आहे. आपल्याला बेसावधपणा वार करायला या ठिकाणी लावलेला आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही तुम्हाला सांगत आहे की गुगल मॅप्स आणि या ठिकाणी एअर प्रोडक्शननुसार ढगांची घनता मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त आहे. याचा अर्थ असा आहे की मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात सर्वात जास्त हा हाहाकार ओढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडतील इतका दाब निर्माण झाला आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये गारांचा पाऊस पडेल, कुठे चक्रीवादळ घुसेल, या यादीत तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का, कोणत्या क्रमांकावर तुमचा जिल्हा आहे, कोणत्या अलर्टमध्ये तुमचा जिल्हा आहे. जिल्ह्यांची यादी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. ही परिस्थिती केवळ नैसर्गिक नाही तर एक महाप्रलयाची नोंद ठेवणार आहे. जुन्या काळात लोक म्हणायचे, जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा कोणाचेही तो ऐकत नाही. आज अगदी असंच घडणार आहे. रात्री घडताना तुम्हाला दिसेल मोबाईलवर ही मेसेज सरकारकडून या ठिकाणी येऊ लागलेत. तुम्ही बघू शकता न्यूज चॅनलवर देखील इशारे येऊ लागलेत. अशा ठिकाणी गंभीरपणे या ठिकाणी लक्षात ठेवा. गेल्या 8 दिवसात दुर्लक्ष केलं त्याची आजही उघड्यावर आहेत. विचार करा, जे चक्रीवादळ तुमच्या गावात रात्रीत आलं, विजाचे खांब पडले, संपर्क तुटला, या ठिकाणी रात्रीत कोणाला तुम्ही बोलवणार आहेत? म्हणून पुढचे 72 तास या जिल्ह्यातील लोकांनी आयुष्यातील सर्वात काटकसरीची या ठिकाणी असणार आहे. आपण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आता वळणार आहोत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. महत्त्वाच्या तुम्हाला 3 तारखा सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते ते 14 जिल्हे आहेत जे सविस्तरपणे माहिती देणार आहेत. या तारखानुसार तुमचा प्लॅन आत्ताच बदलून टाका, कारण या 3 तारखा निसर्ग कोणालाही माफ करणार नाहीये. लक्षात ठेवा, अजिबात घराबाहेर पडू नका. 3 तारखा कोणत्या आहेत, त्या नेमके कोणते जिल्हे आहेत ते लगेच आपण पाहणार आहोत. नेमकी काय परिस्थिती घडणार आहे लक्षात ठेवा. विदर्भात या ठिकाणी काय काय घडणार बघा, तसे तुमच्या जिल्ह्यामध्ये काय घडणार आहे आता मराठवाड्यामध्ये आपण पाहून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, लक्षपूर्वक जिल्ह्यांची यादी, नावांची यादी लक्षपूर्वक ऐकायची आहे. पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येत्या 3 तासानंतर भयानक विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणीमध्ये सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये ताशी 100 ते 120 किलोमीटर प्रतिवेगाने वादळे आणि मोठ्या गारा पडतील. आता मध्य महाराष्ट्रात पुणे असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, येथे घरांची पडझड होण्याची दाट शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यावरही संकटाचं ढग गाठले आहेत.